जर तुम्हाला ट्रेडिंग सुरू करायचं आहे परंतु समजत नाही नेमकं काय करायचं तरी काही हरकत नाही। सर्वात आधी आपण बघू ट्रेडिंग कोणत्या सेगमेंट मध्ये केली जाते। 3 सेगमेंट आहे, इक्विटी सेगमेंट, फ्युचर सेगमेंट आणि ऑप्शन सेगमेंट। आता या तिन्ही सेगमेंट मध्ये कोण्या पद्धतीने ट्रेडिंग करता येते म्हणजे ट्रेडिंगच्या स्टाईल कोणत्या आहेत आणि त्यामध्ये रिस्क कशामध्ये जास्त आहे कशामध्ये कमी आहे। पहिला आहे स्कॅल्पिंग, यामध्ये हाय रिस्क आणि हाय रिवॉर्ड असतो, यामध्ये कमी वेळेत जास्त क्वांटिटी घेऊन ट्रेड होतात। दुसरा आहे इंट्राडे, यामध्ये स्कॅल्पिंग पेक्षा थोडी कमी रिस्क असते आणि यामध्ये एकाच दिवसात तुम्हाला खरेदी आणि विक्री करावी लागते, त्यामुळे तुमचे निर्णय फास्ट पाहिजे। आणि तिसरा आहे स्विंग ट्रेडिंग, ज्यामध्ये एका हप्त्यापासून ते एका महिन्यापर्यंत ट्रेड होल्ड केला जातो। याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताना दुसरे काम सुद्धा करू शकता। ट्रेडिंगच्या ह्या 3 पद्धती समजल्यानंतर नेमके ट्रेड घ्यायचे कसे यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे एक डीमॅट अकाउंट लागेल। जर अजूनही नसेल तर लिंक माझ्या बायो मध्ये दिली आहे। एकदा डीमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर त्यामध्ये जाऊन फक्त चार्ट्स कसे काम करतात हे शिकून घ्या, कारण तुम्ही स्कॅल्पिंग करा, इंट्राडे करा की स्विंग ट्रेडिंग करा, सर्व गोष्टी चार्टवर समजतात। टेक्निकल चार्ट हा एकदम सोपा आहे,